हॅलो ग्रीन डोअर लवर्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मग पुढे जाऊया माझ्या पालेभाजी या सेक्शनच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट सेक्शन मध्ये मी तुम्हाला दाखवलं होते की सोरेल ही एक फ्रेंच वर्ड, पण जी पालेभाजी म्हणून पण वापरता येते. सेकंड भागामध्ये मी दाखवले तुम्हाला कॉलर्ड ग्रीन्स आणि स्विस चार्ड, जे युनायटेड स्टेट्स मध्ये सर्रास लोक खातात. आणि तिसरी भाजी दाखवणार आहे ती भारतात खातात आणि मेक्सिको मध्ये पण खातात. आणि ही भाजी मला सापडली कशी याची एक मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती देखील तुम्हाला सांग. कमला. सो ही तिसरी भाजी माझ्या बागेच्या अगदी वेगळ्या सेक्शन मध्ये आहे. सो लेट्स गो देअर. हा बघा. ओ हाय वाणी. ही बघा, ही सगळी पेरूची झाडं आहेत. मध्ये एक द्राक्षाची वेल आहे, ती छान नाही वाढत आहे. आणि तिकडे कोपऱ्यामध्ये दिसतंय तिथे ती पालेभाजी आहे. आज जाऊया आपण. सॉरी, मागचं बॅकग्राऊंड चक्कर खातीये ना. काय कोणाला ओळखतीये का? ही कुठली भाजी आहे सांगा बघू. 1 2 3 हरलात ना. ही आहे घोळीची भाजी. आणि मेक्सिको मध्ये, वाणी कॅन यू टेल मी व्हाट डू दे? हा, से इट अगेन. बेर्दोलागा. ती जरी ब म्हणत असली तरी त्याचं स्पेलिंग व्ही आहे, वर्दोलागा. ओके, मी आता एक खुर्ची घेऊन बसते आणि तुम्हाला गोष्ट सांगते. ही भाजी मला कशी सापडली त्याची ही गोष्ट. सो एकदा भारतातनं आई इथं राहायला आली होती आणि माझा गार्डनर रोबर्टो वीडिंग करत होता, कारण भरपूर सारी उन्हाळ्यामध्ये वीड झालेली असतात, तर सगळी बाजूला काढत होता. माझ्या किचनच्या बाहेरच्या भागात जे लॉन आहे त्याच्यावर हे सगळं चाललं होतं. आणि आई लॉन मध्ये चालायला म्हणून बाहेर आली आणि थांबली ती, आणि तिने एक हातात उपटून घेतलं. ती म्हणाली, अगं अश्विनी, ही वीड नाहीये, ही भाजी आहे. म्हटलं काय सांगतेस? अगं ही घोळीची भाजी आहे. आणि मग मला आठवलं, मी घोळीची भाजी खाल्लेली असते. तुम्ही खाल्ली नसेल तर ही नक्की खा. थोडीशी वेगळी असते, थोडी स्लाइमी. भेंडीची भाजी कशी जरा स्लाइमी असते, तशी असते, माइल्ड आंबट असते. तर त्याच्यानंतर मी ती भाजी माझ्या गार्डनरला सांगितलं की ती काढू नको, तिथेच वाढू दे. आणि मग ती वाढली आणि मी हळूहळू त्याच्याबद्दल माहिती गोळा करायला लागलो. आणि मग मला असं कळलं की ही भाजी तुम्ही तुमच्या वाफ्यामध्ये लावली तर आतल्या झाडांना फार, त्याचं रोपांना फार त्याचा फायदा होतो. आता फायदे काय आहेत याचे हे तुम्ही पाहताय का? या खळीमध्ये कशी ती वाढलेली आहे. काय ह्याचं काम असेल सांगा बघू. एनी गेसेस? आतीतलं मॉइश्चर कंटिन्यू करण्याकरता दिस वर्क्स लाईक अ ग्राउंड कव्हर. पावसाच्या पाण्याने इरोजन होत असेल तर पाऊस ह्याच्यावर पडतो, त्याच्यामुळे मातीवर जात नाही, त्याच्यामुळे इरोजन कमी होतं. ह्याची मुळं जी असतात ना ती खोलपर्यंत गेलेली असतात. त्यामुळे ज्या वेळेला हे वीड सारखं वाढायला लागतं, त्यावेळेला जर तुम्ही ती सुकवलीत आणि तिथेच टाकली तर अर्थात त्याचा मल्चिंग साठी उपयोग होतो. पण ही जी मुळं आतमध्ये गेलेली असतात ना, ज्या वेळेला ती वरची पानं वाळतात किंवा तुम्ही काढून टाकतात, त्यावेळेला ती न्यूट्रिएंट्स सरफेस लेवलला येतात. आणि ऑल्सो बिकॉज दीज आर डीप रूट्स, सो एक आतमध्ये सुद्धा मुळं गेल्यामुळे थोडासा न्यूट्रिएंट्सना जायला एक मार्ग तयार होतो. सो तुम्ही ह्याचं पान पाहताय का? कसं जरा जाड आहे पान, आणि इट ऑलमोस्ट लुक्स लाईक जेड प्लांट. तर त्यावेळेला मी रिसर्च करायला लागले आणि मग मला लक्षात आलं की हे ऍक्च्युली सक्युलंट आहे. मग मी विचार करायला लागले, इफ इट इज सक्युलंट तर जनरली पानफुटी, कसं आपण पानफुटीचं पान लावलं तर ते प्रॉपगेट होतं. तर मला वाटलं मे बी ह्याच्या पानापासूनच दुसरी रोपं तयार होतील, पण तसं नाहीये. ह्याला जी नॉड्यूल्स असतात ना, म्हणजे हे बघा,
हे जर मी लावलं मातीमध्ये तर इथं त्याला मुळं फुटतील आणि मग ते प्रॉपगेट व्हायला लागतं. दुसरी गोष्ट, ह्या रोपांना ज्या वेळेला फुलं येतात त्या फुलांमध्ये असंख्य म्हणजे अक्षरशः असं जर तुम्ही हे रोप शेक केलं ना तर हजारो कण 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 अगदी राळ्यापेक्षाही बारीक इतक्या टायनी त्याच्या बिया असतात. आणि म्हणून त्याला असं म्हणतात की इट ग्रोज लाईक अ वीड, म्हणून इट इज कन्सिडर्ड ॲज वीड. पण ॲक्च्युली नॉट ऑल वीड्स आर बॅड. हे तर मी हळूहळू याचं स्टडी करायला लागल्यानंतर ज्या डॅन्डलियनला पण आपण वीड म्हणून म्हणतो पण ॲक्च्युली ते इतकं उपयुक्त रोप आहे. तर ह्याला जर तुम्हाला जास्त वाढायला नको असेल तर फुलं ज्या वेळेला यायला लागतात ती फुलं उमलायच्या आधी त्याला हार्वेस्ट करायला पाहिजे. याचे 2-3 वैशिष्ट्य या रोपाची मला कळतात की ह्याची जी रूट सिस्टम आहे ती डीप रूट सिस्टम आहे. त्याच्यामुळे न्यूट्रियंट्स त्याची म्हणजे जमीन पोकळ करतात. बेसिकली ही रोपं ज्या वेळेला तुम्ही हार्वेस्ट करता किंवा कापून टाकता आणि तुम्ही त्याच वाफ्यामध्ये त्यांना सोडलं तर अर्थात इट विल बिकम लाईक अ मल्च. दुसरे 2-3 अतिशय महत्वाचे फायदे. सी बिकॉज इट ग्रोज लाईक दॅट इट काइंड ऑफ क्रिएट्स अ कव्हर, ग्राउंड कव्हर. म्हणजे जर ही आता बघताय ना, ही मी मल्च घातलेली आहे, राईट. मल्च का घालतात तर मल्चमुळे पाण्याचा निचरा जास्त होत नाही आणि दमट हवा तशीच ह्याच्यामुळे कव्हर्ड राहते. किंवा पाऊस आला तर मातीचं इरोजन होत नाही. तर आता तुम्हाला हे ह्याच्यात पैसे वाया घालवायचे नसले तर घोळ तुमच्या कुठल्याही भाजीच्या वाफ्यामध्ये तुम्ही लावू शकता आणि दॅट वर्क्स एक्झॅक्टली लाईक मल्च. कारण एक तर ऊब क्रिएट करतं, मॉइश्चर होल्ड करतं आणि पावसामुळे इरोजन होत नाही. बघा किती मस्त ह्याचं आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एकदा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पालेभाज्या शोधताना किंवा जनरली मला भयंकर शौक आहे. मी मेक्सिकन भाजी मार्केटमध्ये गेले आणि तिथे ही पालेभाजी अशा छोट्या छोट्या जुड्यांमध्ये ठेवलेली होती. अरे म्हटलं अरे वा. तर मग मी परत आल्यानंतर रिबर्टोला आमच्या दाखवली ती भाजी. ती म्हणाला ओ अश्विनी, वी यूज इट विथ पोर्क. आम्ही त्याच्या कुठल्याही मीठ बरोबर कांदा हे आणि अजून थोडेसे ग्रीन्स असे घालून ह्या भाजीचा वापर करतो. मी रायगडची आहे, मी म्हटलं तसं, आणि रायगड जिल्ह्यामध्ये होळीची भाजी सर्रास खाल्ली जाते. ही आता कुठली सीझनल आहे का काय मला ह्याचं एवढी माहिती नाहीये, पण आता मी ह्याच्या खोलात जाणार आहे. तुम्हाला आवडली का ही घोळीची भाजी? तुम्ही शोधून खाणार का? जनरली वसईच्या किंवा पनवेलच्या भाजीवाल्या असतात ना, त्यांना विचारा, ते घोळीची भाजी तुम्हाला आणून देतील. आणि भारतामध्ये आपण ज्या वेळेला पालेभाज्या करतो ना तेव्हा नुसत्या ठोक पालेभाज्या करतात. आपण त्याचा जसं साऊथमध्ये गोंगुरा चिकन करतात, म्हणजे आंबाडी आणि चिकनचं मिक्सचर, तसं महाराष्ट्रामध्ये करतात की नाही मला जरा ठाऊक नाहीये. तुमच्यातल्या कोणाला माहिती असेल तर मला नक्की खाली कॉमेंट्समध्ये कळवा. पण आय ऑल्सो वॉन्ट टू कुक दिस विथ मीट अँड सी हाऊ इट्स असे माइल्डर टेस्ट त्याची फॉर्म होईल. सो दिस इज माय प्रेशस घोळीची भाजी. आणि हे माझं मलबरीचं रोप आहे, त्याच्या भोवती ही लावलेली आहे आणि ही मी आता मोठी ग्रो करणार आहे आणि मग नेऊन माझ्या भाजीच्या वाफ्यांमध्ये लावणार आहे. जे US मध्ये तुम्ही राहत असाल आणि तुमच्या यार्डमध्ये ही भाजी आहे का तुम्हाला पाहायचं असेल तर ही बघा. ही जेव्हा छोटी असते ना तेव्हा इट लुक्स लाईक दिस, आणि मोठी झाली की ही अशी दिसते. सो जनरली वेन यू आर लुकिंग फॉर वीड्स, लुक फॉर दिस. आणि ही जर दिसली तर तुमच्या भाजीच्या वाफ्यामध्ये तिथनं उपटा आणि त्याला रिप्लांट करा. दॅट्स घोळ फॉर यू. आता जास्त घोळ न घालता हा व्हिडिओ इथंच संपवते. तुमचं प्रेम माझ्यावर असंच टिकून राहू द्या आणि गो ग्रीन गाईज, तेवढं मात्र विसरू नका. आय लव्ह यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.